नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जॉन डिअरचं AC ट्रॅक्टर पाहणार आहोत। व्हिडिओला अंतपर्यंत नक्कीच पहा। मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धार्थ प्रीत। तर आज मी श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनमध्ये आलो आहे। तर आपल्यासाठी एक AC ट्रॅक्टर आहे, इथे मी दाखवतोय आपल्याला। नमस्कार सर, आपल्या शोरूमचं नाव काय सर? श्री माऊली ट्रॅक्टर्स आपलं शोरूम आहे सोलापूर पुणे हायवे केगाव येथे। आपण जवळजवळ 25 वर्ष शेतकऱ्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहोत। आपण आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या सर। माझा मोबाईल नंबर आहे 90 49 99 38 88। आपला पत्ता? सोलापूर पुणे हायवे केगाव, दूध पंढरीच्या शेजारी। ओके सर, इथं मस्त एक बल्की मशीन दिसते मला। या मशीनबद्दल मला माहिती द्या आणि मॉडेल नंबर सांगा सर्वात आधी। हा जॉन डिअर कंपनीचा भारतातील पहिला AC कॅब ट्रॅक्टर आहे। हा 5405 65 HP ट्रॅक्टर आहे। आपल्याकडं जॉन डिअर कंपनीमध्ये 28 ते 130 HP पर्यंतचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत। त्याच्यामध्ये 65 HP पहिला भारतातील ट्रॅक्टर जॉन डिअर कंपनीने काढलेला आहे आणि ह्याच्यामध्ये 75 आणि 130 HP ट्रॅक्टरसुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडं। तर ह्याची खासियत अशी आहे, हा ट्रॅक्टर जो आहे हा 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टर आहे। प्लस ह्याच्यामध्ये ऑइल कूलर आहे, डिझेल कूलर आहे, इंजन वॉटर कूलर आहे, कूलर सिस्टीम आहे याच्यामध्ये। आणि ही जी गाडी आहे ती गाडी BS4 मधली गाडी आहे। सियाडा इंजन आहे याच्यामध्ये 65 HPचं। त्याच्यामुळे याला डिझेल कन्झम्पशन खूप कमी आहे। बाकी इतर कंपनीच्या ट्रॅक्टरपेक्षा याला डिझेल खूप कमी लागतं आणि ट्रॅक्टरचं जे इंजन आहे ते ओव्हरहीट होत नाही। अच्छा, मार्केटमध्ये जेवढ्या काही कंपन्या आहेत तर सगळ्यात जास्त फ्यूल टँक कॅपॅसिटीवाले हा ट्रॅक्टर आपण दिलेला आहे। याची फ्यूल टँक कॅपॅसिटी 150 लिटरची आहे। ॲक्सेसरीजमध्ये काय काय सर जे आपल्या गाडीचं? ॲक्सेसरीजमध्ये पाठीमागं 6 वेट येतात, पुढं 6 वेट येतात, पाठीमागचं ट्रॉली हुक येतं। शेतीसाठी जे काय अवजार लागण्यासाठी जे ॲक्सेसरी लागते ते सगळं ॲक्सेसरी आपण ह्याच्या ट्रॅक्टरसोबत देतो आपण ह्याच्यामध्ये। प्लस ह्याच्यामध्ये या दाखवतो तुम्हाला, हे 4 वे वॉल दिलेलं आहे। हे बाकी कुठल्याच कंपनीमध्ये 4 वे वॉल येत नाही। हे आधुनिक जे अत्याधुनिक अवजार येतील आता मार्केटमध्ये तर त्याच्यासाठी हा ट्रॅक्टर परिपूर्ण आहे। तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देऊन हा खरेदी करायची गरज नाही। हा कंपनी फिटेडच वॉल आहे याच्यामध्ये। अच्छा, हां, याच्यामध्ये अत्याधुनिक स्टिअरिंग दिलेलं आहे। जे स्टिअरिंग तुम्हाला खालीवर करता येतं आणि प्लस याला वर स्टिअरिंग हाईटनुसार तुम्हाला कमी जास्त करता येतं। हे फीचर्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत। प्लस ह्याच्यामध्ये हे AC मॉडेल दिलेलं आहे। त्याला 6 AC पॉईंट आहेत। AC चालू केले की 1 मिनिटामध्ये हा ट्रॅक्टर कूलिंग होऊन जातो। त्याच्यामध्ये हायड्रोलिकचे 2 लिव्हर आहेत, वॉलचे 2 लिव्हर आहेत आणि बाकी गिअरचे 2 लिव्हर आहेत। प्लस तुम्हाला साऊंड सिस्टीम लावण्यासाठी याची कंपनीने जागा दिलेली आहे आणि पूर्णतः AC कॅबिन आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांना धुळीचा त्रास होत नाही। ऊन वारा पाऊस याच्यापासून बचाव होतो। बऱ्याच शेतकऱ्यांची मागणी अशी होती की आज कार वगैरे सगळं AC मध्ये येते, घरी AC असतो, पण शेतामध्ये काम करताना ज्याच्यामध्ये आपला पूर्ण दिवस जातो त्याच्यामध्ये AC नाही आहे। त्यासाठी ह्या शेतकऱ्यांची जी मागणी होती ती विचारात धरून जॉन डिअर कंपनीने हा पहिला भारतातला ट्रॅक्टर जॉन डिअर कंपनीचा AC कॅब ट्रॅक्टर भारतात दिलेला आहे। हा ट्रॅक्टर भारताबाहेर पूर्वीपासूनच विकत आहेत, पण भारताच्या शेतकऱ्यातील मागणीनुसार हा ट्रॅक्टर आपण भारतात आणलेला आहे। सर जी, आपल्या शेतकरी बांधवांसाठी काय अनुदान वगैरे आहे का? हो, अनुदान उपलब्ध आहे। महाराष्ट्र शासनाची सबसिडी आहे याच्यामध्ये। प्लस ते सोडून जे बाकी काही अण्णासाहेब पाटील महामंडळ असू दे, यशवंतराव चव्हाण महामंडळ असू दे, याच्यामार्फत सुद्धा हा ट्रॅक्टर तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो। त्याचा फायदा शेतकऱ्यांना याच्यामध्ये घेता येईल। ओके, आणि वार्षिक मेंटेनन्स कितीपर्यंत निघेल सर? वार्षिक ह्याच्यामध्ये सर्व्हिसिंग सोडून बाकी एक्स्ट्रा खर्च काही नाही आहे। फक्त सर्व्हिसिंगचं जी कॉस्टिंग आहे ते पर सर्व्हिसिंग 4.5 ते 5 लाख रुपये आहे। वर्षाला तुम्ही 3 ते 4 सर्व्हिसिंग ह्याच्यामध्ये करू शकता। प्लस पूर्ण ट्रॅक्टरला 1 वर्ष वॉरंटी आहे आणि इंजन गिअरबॉक्स आणि हायड्रोलिक ह्याच्यासाठी 5 वर्ष वॉरंटी आहे आपल्याला। सर जी, जर का काय टेक्निकल प्रॉब्लेम आला शेतकरीला तर ट्रॅक्टर आपल्यापर्यंत यायचं का आपण सर्व्हिस देण्यासाठी जात आहे? टोटली सर्व्हिसिंग आणि जे किरकोळ काम आहेत हे सगळे आपण कस्टमरच्या दारापर्यंत जाऊन करतो। जे काम तुमच्या घरी होणार नाही त्यासाठी तुम्हाला ट्रॅक्टरला शोधून आणावं लागतो, पण तसा प्रसंग कधी येत नाही कारण हा ट्रॅक्टर मेंटेनन्स फ्री आहे। हा ट्रॅक्टरला कुठंच पॅकिंग नाही आहे, त्याच्यामुळं हा ट्रॅक्टर कुठं लिकेज होणार नाही, कुठं ट्रॅक्टर तुटफूट होत नाही आहे।
आणि तुम्हाला वर्षानुवर्ष हा ट्रॅक्टर विना खर्चरहित चालेल. धन्यवाद. सर, आता हे मशीनबद्दल तर माहिती मिळाली. बाकी आपल्याकडे कोणते कोणते मॉडेल आहेत त्याच्यात थोडक्यात माहिती द्या. कोणते कोणते मॉडेल उपलब्ध आहे, किती फुटीचे आहेत? हो, आपल्याकडं लहान 28 HP चा ट्रॅक्टर आहे. तो 3.25 फुटापासून उपलब्ध आहे. 28 आणि 36 HP मध्ये आपल्याकडे एक स्पेशल मॉडेल असं आहे जे द्राक्ष बागायतदार आहे, ज्यांचा ट्रॅक्टर चिखलात अडकतो त्यासाठी आपल्याकडं 30-36 वायडर नावाचं 35 HP चं एक मॉडेल आहे. तो ट्रॅक्टर कितीही चिखल झाला तरी तो शेतामध्ये अडकत नाही आहे. तो स्पेशल आपल्याकडे मॉडेल आहे. इथून बाकीचे 36 HP पासून ते 75 HP पर्यंत आपल्याकडे रेग्युलर ट्रॅक्टर आहेत आणि 63 HP पासून 75 HP आणि 130 HP चा हा AC केबिन ट्रॅक्टर आपल्याकडे उपलब्ध आहे विक्रीसाठी. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.